आपल्यासोबत राजू शेट्टी, महादेव जानकर हे सुद्धा आहेत। तुम्ही जे आहे ते आता जेल भरोसाठी निघालेले आहात, काय तुमची प्रतिक्रिया आहे? काय नाही, कोर्टाचा अवमान करू नये असं लोकशाहीने सांगितलंय। मी एक संविधानिक माजी मंत्री आहे, कायद्याचं पालन आम्ही करणारी माणसं आहोत। आम्हाला स्वतः आम्ही जेलमध्ये चाललोय, त्याने आम्हाला अटक करावी, आम्ही पुढचा निर्णय आम्ही पाहू काय करायचं। आपल्यासोबत राजू शेट्टी हे सुद्धा आहेत। सर, तुम्ही आता जेल भरो करण्यासाठी निघालेले आहे, काय नेमकं कारण आहे? याचं कारण आम्ही न्यायालयाचा आदर करतो। मी एक कायदे मंडळाचा माजी सदस्य आहे। कायदा आम्ही करायचा आणि न्यायालयाने त्याचा अर्थ लावायचा। त्यामुळं कायद्याची भाषा आम्हाला शिकवायचं कोणी कारण नाही। तरी सुद्धा आम्ही न्यायालयाचा आदर करतो। पण या न्यायालयाला दररोज चिखलामध्ये लोळून आत्महत्या करणारे शेतकरी दिसत नाहीत का? शेतकऱ्यांचा आक्रोश कधी वृत्तपत्रातनं वाचला नाही का? फक्त एक दिवस शेतकरी रस्त्यावर बसले म्हणून वृत्तपत्रातली बातमी वाचून न्यायालय जर अशा पद्धतीने देत असेल, याचा अर्थ न्याय व्यवस्था सुद्धा आता सरकारच्या इशाऱ्यावर चाललेली आहे। अण्णाभाऊ साठेंच्या शब्दात बोलायचं झालं तर न्याय व्यवस्था सुद्धा पटीक झाली आणि संसद हिजड्यांची हवेली झाली। आता न्याय मागायचा कुणाकडे अशी परिस्थिती झाली। तुम्ही जेल भरो करणार आहात, जेल भरो म्हणजे साधारण तुम्ही बोलताना अजित नवले असं म्हणाले की कोणी जमानतही घेणार नाही। का घ्यायचं? आम्ही काही गुन्हाच केला नाही तर जमानत का घ्यायची? नाही घेणार। आपल्यासोबत वामनराव चटप सुद्धा आहे, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। जेल भरो करायसाठी तुम्ही आम्ही न्यायालयाच्या आदेशाचा मान राखून पुढे चाललो। पोलिसांनी आम्हाला जिथे तिथे व्यवस्था करावी, आम्ही व्हायला अटक करून घ्यायला तयार आहोत आणि पुढे निघालो। आम्ही न्यायाच्या आदेशाचा अवमान करत कायद्याचं राज्य म्हणून आम्ही पुढे चाललो। पोलिसांनी आम्हाला सविनय कायदेभंग केला, अटक करावी, आम्ही जायला तयार आहोत जेलमध्ये। नक्की सविनय कायदेभंगाच्या आरोपाखाली पोलिसांनी आम्हाला अटक करावी अशी जी आहे ते प्रतिक्रिया आपलं वामनराव चटप यांनी दिलेली आहे। आणि कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे जे आहे ते आता पोलिसांच्या दिशेनं निघालेले आहेत। आपल्यासोबत आणखी काही नेते आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करू, त्यांना विचारू त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे। जेल भरोसाठी तुम्ही निघाले साहेब, न्यायालयाने जी संवेदनशीलता एका कातरणाची दाखवली, पण रोज कचा शेतकरी मरतोय, त्याचं दुःख कोण समजून घेणार? मला असं वाटतं की न्याय व्यवस्था देखील जर अशा पद्धतीने असंवेदनशील वागत असेल तर शेतकऱ्यांचं दुःख कोणी समजून घेणार नाही। म्हणून त्याचा आदर करत आम्ही सर्व शेतकरी नेते जोपासून जेल भरो करण्याचा निर्णय घेतला। नक्कीच आता जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात शेतकरी नेते जे आहेत ते एकजूट दाखवत आहेत। वामनराव चटप, राजू शेट्टी, महादेव जानकर, बच्चू कडू हे सर्वच्या सर्व शेतकरी नेते जे आहेत ते आता पोलीस ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी जाताना दिसत आहे। आपण जर मागे पाहिलं तर मागे आंदोलकांनी जो आहे तो मोबाईलचे टॉर्च लावलेले आहेत आणि मोबाईलचे टॉर्च लावून आंदोलक जे आहे ते आता पुढे निघताना दिसत आहे। एक विहंगम दृश्य जे आहे ते इथे आंदोलकांनी इथे निर्माण केलेलं आहे। त्यामुळे जे आहे ती आता बच्चू कडू आणि कार्यकर्ते हे पोलिसांच्या दिशेने कूच करत आहे। पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि पोलिसांचा जो बंदोबस्त आहे तो वाढत असलेला आपल्याला इथं पाहिलेला मिळत आहे। आपण आता जे आहे ते आंदोलनाची नवी रूपरेषा असल्याचं अनाऊन्स करत असल्याचं आपल्याला इथं बोललं जात आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे आता पुढच्या दिशेनं रवाना होत आहे। आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता इथं कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहे आणि कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत। आपण काही कार्यकर्त्यांसोबत आणि लोकांसोबत बोलण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे, मात्र आता जर पाहिलं तर आता मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे नागपूरच्या दिशेनं कूच करताना दिसत. आपल्यासोबत आणखी काही कार्यकर्ते आपण त्यांना विचारू. भाऊ, तुम्ही जे आहे ते अटक होण्यासाठी जात आहात, काय नेमकं कारण आहे? न्यायालयाने शेतकऱ्यांची, आमची आंदोलनकर्त्याची बाजू ऐकून न घेतल्यामुळे हा लढा तीव्र कळावा लागला. आमची बाजू ऐकून न घेतल्यामुळे आम्ही जेलमध्ये आम्हाला अटक करण्यात यावं, अन्यथा कर्जमाफी देण्यात यावं या मागणीसाठी आम्ही नागपुरात कूच करत आहे.
नक्कीच आता जर पाहिलं तर जेलमध्ये आमची मागणी जी आहे त्या पूर्णपणे ऐकून घेतल्या नाही, त्यामुळं आम्हाला जे आहे ते आता अटक व्हायचं असल्याचं बोललं जात आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत ते आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते जय जवानच्या घोषणा देताना आपल्याला इथे दिसत आहे. त्यामुळं बच्चू कडू सह सर्वच्या सर्व शेतकरी नेते आता जात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात नेमकी काय बोलणं होते हे आता खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरणार आहे. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांमध्ये जोश असल्याचं इथं पाहायला मिळत आहे. बच्चू कडू कार्यकर्त्यांनी जो आहे तो आता मोबाईलचा टॉर्च लावलेला आहे आणि मोबाईलचा टॉर्च लावून हे कार्यकर्ते जे आहेत ते दिशेने जाताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि सगळ्याचे सगळे लोक इथं आक्रमक झाल्याचं इथं दिसून येत आहे.